टीव्ही सत्यमेव व्रतम। जलजीवन मिशन बैठक, खासदारांची शिष्टाई, अधिकाऱ्यांचा वेळ काढूपणा। हिंगोली जिल्ह्यातील जीवन मिशनच्या कामाबाबत अनेक तक्रारी केल्या जात आहेत। याविषयीच अनेक तक्रारी झाल्यानंतर सुद्धा नागरिकांना पाणी काही मिळताना दिसत नाही। जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग, महावितरण व इतर विभाग एकमेकांवर ढकलाढकली करतात। याविषयी जलजीवन मिशन विषयी आढावा बैठक हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली इथं घेण्यात आली। यावेळी नागरिक, सरपंच व इतरांनी जलजीवन मिशन विषयी गाऱ्हाणे मांडले। त्यावेळी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी शिष्टाई करत अधिकाऱ्यांना जलजीवन मिशनची रेंगाळलेली कामं तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। मात्र अधिकाऱ्यांनी सध्याची वेळ काढण्यासाठी होला हो म्हणून उत्तर दिले की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे। नागरिकांच्या जलजीवन विषयी अनेक समस्या असताना अधिकारी मात्र एकमेकांवर लोटत आहेत। हिंगोली जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी असून आता गरज आहे याविषयी सखोल चौकशी करून दोषी अभियंता, कर्मचारी, अधिकारी, कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्याची। नागरिक आहे त्याला नावाड्याचा काय विषय नाही आणि कृपया जर असं गैरसमज करून घेऊ नका। आजची जागा कमतरता असल्यामुळे आणि ज्याच्या तक्रारी येतात तेवढ्याच्या तक्रारी निवारण करण्यासाठी म्हणून हात भेटत त्यामुळे असं गैरसमज करून घेऊ नका। मी तसा न बोलायचं काय कारणच नाही। गैरसमज असं आहे की ग्रामसेवकाला सांगितलं पाहिजे आणि किंवा तुम्हाला आपण सांगितलं पाहिजे की असं काय द्या, त्याचं आपण लेखी उत्तर त्याच्याकडून मागून घेऊ अधिकाऱ्याकडून, असा विषय होता। कारण एवढे मंडळी गावं आता की 500-600 गावाचे एक खट्या बसायचं म्हणतं, सरपंच ग्रामसेवक म्हणत 12-1300 होतात, इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर म्हणत पुन्हा अजून ते 1000 होतात। अशा सगळ्या गोष्टीला होणार नव्हतं म्हणून आपण हे प्रयोजन काढलेलं होतं। आता तुमच्या काय तक्रार असेल सांगा, आपण त्याच्यावर लगेच काढून घेऊ। पुन्हा पुढे आहे होईल 100% मोजून द्या दादा। हो सर, कधी तयार आहे? नक्की व्हिडिओ करून मला पाठवा। 100% नक्की। हो ठीक सांगून गेले मला बरोबर गेले ते अधिकारी मला वापस दाखवून करून देतील सर। आवाज बंद हॅलो, एकच आहे ट्रान्सफर वगैरे घेतलं पण ट्रान्सफर मध्ये त्यामुळे ते उभं सांगतो की तो खूप मोठा आहे। मग त्यामध्ये आपल्याला त्याला कसं आहे की सेपरेट फिल्टर काढून द्यावं सांगावं लागेल, फिल्टर वेगळं करून द्यावं। त्या लाईनमध्ये फिल्टर असते, एक सेपरेट फिल्टर काढायचं होऊन जाईल।